वळूया पुढच्या बातमीकडे। पुण्याच्या पश्चिम घाट माथ्यावर मोठा पाऊस होतोय, त्यामुळे भीमा नदीतून उजनी धरणात जवळपास 1 लाख क्युसेकनं पाण्याची आवक होतीये। वरून येणाऱ्या पाण्याचा मोठा साठा लोंढा येत असल्यानं दौंड येथील दशक्रिया विधीचा घाट आणि महादेवाचं मंदिर देखील पाण्याखाली गेले, तर नदीकाठच्या काही वीट भट्ट्यांना देखील पाणी लागलंय। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील धामणी येथील अरुणावती नदीला 2 दिवसांपूर्वी मोठा पूर आला होता। कोल्हापुरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या, उंडके आणि इतर कचरा अडकून पडलाय, त्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह बाधित होतोय। बंधाऱ्याजवळ पाणी अडकतंय। पुन्हा जोरदार पाऊस झाला तर पाण्याचा विसर्ग मंदावून परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनानं तातडीनं जेसीबी किंवा अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीनं बंधाऱ्यात अडकलेला सगळा कचरा हटवावा आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा, अशी मागणी धामणीसह परिसरातल्या नागरिकांकडून करण्यात येते। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। डामरखेडा शिवारातील शेतकरी शामराव भोई यांच्या 15 एकर कापूस शेतीत गुडघाभर पाणी साचलंय, त्यामुळे संपूर्ण पीक आता धोक्यात आलंय। कर्ज काढून केलेल्या शेतीवर 3.5 लाखाहून अधिक खर्च झाला होता, मात्र पावसामुळे पीक आता खराब झाल्यानं सुमारे 9 लाखांचं नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला। शासनानं तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। माझे नाव शामराव भोई। मी डामरखेडा शिवारात हे शेत केलं आहे, कापूस पेरला आहे, परंतु 30 जुलै व 31 जुलैच्या रात्रीचा जो पाऊस पडला त्याच्याने माझे सर्व कापसाचे नुकसान झाले। 15 एकर क्षेत्र पूर्ण गुडघ्याभर पाणी आहे, पूर्ण 3.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आता 1ही रुपया माझ्या हाताशी येणार नाही। मी कर्ज काढून हे सर्व पीक पेरलं होतं, पण आता शून्य म्हणजे रिवर्स झालो आहे पूर्ण।